विषारी अंश अन्नाद्वारे पोटात जाऊन मानवी जीवन धोक्यात येऊ लागले आहे. गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये एस्पेशली माझ्या लक्षात आलं, आत्ता रिसेंटली माझ्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये तरुण पेशंटची संख्या खूप जास्त आहे की ज्यांना कॅन्सर, डायबिटीस किंवा किडनी फेल्युअर असे जीवघेणे आजारचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. सर मगाशी इतकं छान जेवण झालं, पण मला एक प्रश्न पडला की इतकं जेवण स्वादिष्ट कसं काय? आता हे जेवण स्वादिष्ट का होतं हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. बरोबर आहे. तुम्ही शहरातली मंडळी किंवा जे लोक रासायनिक शेतीतून उत्पादन होणारा अन्न खाता आणि हे नैसर्गिक शेतीतील पिकवलेलं अन्न याच्यात चवीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवलेला असला. बरोबर. म्हणून तुम्हाला हे अन्न अतिशय स्वादिष्ट चांगलं वाटलं. धान्य, कडधान्य, भाजीपाला हा नैसर्गिक शेतीतला पिकवलेला असल्यामुळं आणि हा रसायन मुक्त असल्यामुळे त्याची चव तुम्हाला चांगली लागते. भाकड गायचं तुम्ही काय सांगत होता, त्याचं थोडंसं डिटेल सांगाल? तुम्हाला कसं त्याचा कॉन्ट्रीब्युशन असतं नैसर्गिक शेतीला? भाकड गाई म्हणजे ज्या गाई दूध देत नाहीयेत, तर आपले शेतकरी काय करतात, गाई दूध देत नाही म्हणजे तिचा काही उपयोग नाही असं त्यांना वाटतं. पंचगव्याचं महत्व आहेच आहे. शेण, गोमूत्र याच्यामध्ये 100 ग्राम शेणामध्ये 300 कोटी प्रकारचे जीवाणू असतात की जे शेतीसाठी आपले खूप उपयोगी असतात. आता आपण हल्ली बरेचदा बघतोय की डायबिटीस आहे, बीपी आहे, याच्यासारखे जे काही आपल्याकडे वारंवार म्हणजे प्रत्येक घरात पेशंट आहेत. हे होऊ नये याकरता आपण हे निश्चितच करत असाल, पण हे सुरुवात जी झाली त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? माझी जी मैत्रीण आहे, गाईड आहे, फिलॉसॉफर आहे, सुजाता नाफडे, जी पाषाणला राहते, जिचं टेरेस गार्डनिंग आहे. तिचे भाऊ शेगावच्या जवळ त्यांचं चिखली खुर्द बुलढाण्याजवळ शेत आहे मोठं. तर त्यांच्या शेतातली तूर डाळ, चणा डाळ, मूग, तर ती सालासकट असलेली तूर डाळ खूप छान लागते. तुम्ही अनुभव घ्या आणि मगच त्याच्याविषयी तुमचं मत बनवा. तर त्यावेळेला सुभाष पालेकर कृषी हे गो आधारित शेतीचा एक जो भाग आहे की त्याच्यामध्ये देशी गाईच्या सगळे जे काही गव्य आहेत त्यांचा वापर करून आपण कशा प्रकारे शेती करू शकतो याच्याविषयीचं मला समजलं आणि त्यानुसार मी त्या अर्ध्या एकर शेतीमध्ये मुलांना शिकवत ते प्रयोग केले. नैसर्गिक शेती पद्धत परत सुरू करायला हवी आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही कृषी माऊली या चॅनलची निर्मिती केलेली आहे. आपले आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठिंबा घेऊन नैसर्गिक शेती आपल्या पुढे सादर करत आहोत. तेव्हा आपण बघत राहा कृषी माऊली.